कितना खाना बचा? फ्रिज में तो है, घमासान मचा। आधे घंटे में मूवी है जाना। कहाँ फिट करे इंस्टेंटली ये सब खाना? होगा fit you in just 2 and 2, 22. Presenting Whirlpool refrigerators with 6 Sense technology, which converts the freezer into a fridge in just 22 minutes. मुझसे तेज कौन? लहान मुलं एका महिलेचे पाय दाबतात. अनाथ तरुण मुलीला दारूच्या बाटल्या भरायला लावल्या जातात. तरुण मुलीला अमानुष मारहाण होतीये. देह विक्रयासाठी भाग पाडलं जात आहे. रोज परपुरुष येतात, अत्याचार करतात. अंगावर काटा आणणारी ही दृश्य आणि पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्राला विचार करायला लावणारा हा व्हिडिओ आहे कराड तालुक्यातल्या टेंबू गावातला. टेंबू गावात सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली आश्रमामध्ये मुली आणल्या जातात. त्यांच्यावर अत्याचार केले जातात. त्यांना मारहाण होते, त्यांना दारू पाजली जाते आणि सगळ्यात भीषण म्हणजे या लेकी बाळींना देहविक्री करण्यासाठी भाग पाडले जात असल्याचा आरोप एका तक्रारदार महिलेने केलेला. आई चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या मालकीन आहेत रेखा सकट, त्या भरपूर अन्याय करत होत्या. तिथे मला पण त्यांनी गोडबोलून नेलेलं, का राहण्यासाठी नेलं आश्रमात. नंतर घरातली कामं वगैरे करायला लावतात, चांगले चुंगले कपडे घाला, खायला बिला देतात. नंतर 4 माणसं बोलवतात. आणि अशा मीच नाही, भरपूर महिला आहेत की त्यांच्यावर अत्याचार झालाय. आणि मी जेव्हा हे काम करायला नकार दिला त्यावेळेला त्यांच्या भावानी बोलवून घेतलं त्यांनी आणि मला मारहाण, दारू पाजून मारहाण करून घरात कोंडून. त्याच आश्रमात आता एक मतिमंद मुलगी पण आहे, तिला सुद्धा तेवढाच त्रास देते, मारहाण करते, सकाळपासून काम करायला लावते. ती ताणणाऱ्या बायकांना कामं पण करायला लावते, ही पण कामं करायला लावते. वेश्या व्यवसाय अतिशय जोरात चालवते. तिला घर सोडून आलेली एकटीच होती, तिला कोणीचा पाठिंबाच नाहीये. तिनं हे रॅकेट चालवत सगळा पैसा उभा केलाय. आश्रमाच्या नावाखाली सगळीकडे पावत्या फाडणे, त्या पैशाचं सोनं करणे, गाड्या घेणे, ट्रक घेणे, इमारत बांधणे, छोट्या छोट्या मुलांवरती अत्याचार करणे, पाय दाबायला लावणे, बायकांना सगळी कामं करायला लावणे. आणि ती स्वतः फक्त आहे ना छान राज्य जगते, तिचं आयुष्य ती खूप छान जगते, दुसऱ्यांना फक्त अन्याय करायला लावते. संबंधित महिला ही 1 वर्षापूर्वी आश्रमातल्या जाचाला कंटाळून बाहेर पडली. जेव्हा या आश्रमातल्या भयानक अत्याचाराचे व्हिडिओ बाहेर आले तेव्हा या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्या आश्रमातले जे व्हिडिओ मिळाले त्यानुसार टेंबू येथील आश्रमामध्ये काही लहान मुलं आणि एका गतिमंद मुलीला आश्रमचालक महिला पाय दाबायला लावत असल्याचा संतापजनक दृश्य व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. या गतिमंद मुलीने जर सांगितलेले काम ऐकलं नाही तर तिला मारहाण करत असल्याचं देखील व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले. एवढंच नव्हे तर आश्रमचालक महिलेच्या स्वयंपाकघरामध्ये दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचं व्हिडिओतनं दिसतंय. यात एक मुलगी पाण्याच्या हंड्यामधनं दारूच्या बाटल्या या बरण्यांमध्ये भरत असल्याचं दिसून येत आहे. आई चॅरिटेबल ट्रस्ट चालवणारी ही महिला चित्रपट सृष्टीत संधी देण्याच्या बहाण्याने मुलींना जाळ्यात ओढते आणि त्यांना देहविक्रय करण्यास भाग पाडते असा आरोप केला जातोय. संबंधित महिलेकडनं पोलिसांना हप्ते दिले जात असल्यामुळे तिच्यावर कारवाई होत नसल्याची चर्चा कराड आणि परिसरात सुरू आहे. या बाबतीत कराड पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे बघूया. असं समजलं की टेंबू येथील एक महिला अनाथ आश्रम चालवते आणि त्या अनाथ आश्रमामध्ये निराधार महिलांना घेऊन येऊन त्यांच्याकडून त्यांच्या मनाच्या विरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध देह विक्रीचा व्यवसाय करून घेते. अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख सर यांच्या महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर आलाय. गृह खात्याच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. तेव्हा टेंबू गावात देखील पोलीस या घटनेच्या मुळापर्यंत जाणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.